हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। 31 मार्च 2026 पर्यंत देशातून माओवाद्यांचा नायनाट होईल। राज्यसभेमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची मोठी घोषणा। दोन 2008 मधील मालेगाव ब्लास्ट प्रकरणी मोहन भागवतांना मुंबईत आणण्याचे दिले होते आदेश। परमबीर सिंग यांनी तत्कालीन एटीएस अधिकारी मुजावरांना आदेश दिल्याच्या सुनावणीवेळी वकील सांगळेंचा युक्तिवाद। अंबेजोगाईत तरुणाला मारहाण करणाऱ्याचे खासदार सोनवणेंसोबत फोटो व्हायरल। फोटोतील आरोपी माने सोनवणेंचा नातेवाईक असल्याची चर्चा। सुप्रिया सुळेंनी लिहिलं दादा भुसेंना पत्र। नवीन पॅटर्न राबवणं खेदजनक असून एसईसी बोर्ड बंद करण्याचा डाव असल्याची व्यक्त केली खंत। सीबीएसई अभ्यासक्रम महाराष्ट्रात 1 जून पासून लागू होणार, तर यावर्षी फक्त पहिला वर्ग सुरू होणार। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची न्यूज 18 लोकमतला माहिती। चित्रबाग आणि अनिल परब वादावर पडला पडदा। मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या चर्चेनंतर मिटला वाद, तर सभापतींच्या दालनात लंच डिप्लोमसी। ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक। 1 कोटींची खंडणी स्वीकारताना सातारा पोलिसांनी रंगेहात पकडलं। हिंजवडीतील बस जळीत कांड प्रकरणी व्योमा ग्राफिक्सच्या मालकाला घेतलं ताब्यात। केमिकल चोरल्याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दलचा होता आरोप। नाशिकच्या पिंपळगावमध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग। परिसरात पसरल्या आगीचे लोळ। अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू। सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार सुरू असल्याचा सुरेखा पुणेकरांचा आरोप। 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार, डीजे सुरू असल्याचा दावा करत दाखवला व्हिडिओ। राज्यामध्ये प्रोजेक्ट